आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या झोपडपट्टी म्हणजे धारावीमध्ये सुद्धा निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे आणि या ठिकाणी मराठमोळा आणि हिंदुत्ववादी समजल्या जाणाऱ्या मनसे या पक्षानं आरिफ शेख यांना उमेदवारी दिलेली आहे 188 मधनं। आरिफ शेख यांचा प्रचार जोरदार सुरू आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। आरिफजी, जसं मी आता म्हणाले की मराठमोळा आणि हिंदुत्ववादी असा समजला जाणारा मनसे पक्षानं तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे। धारावी हा असा संपूर्ण परिसर आहे जिथे सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात। अशा वेळेला मनसेनं तुम्हाला उमेदवारी देणं हे सगळं गणित जुळवून आणण्याचा एक प्रयत्न आहे। तर कशा पद्धतीने तुमचा प्रचार चालू आहे आणि काय वाटतंय निवडणुकीचं चित्र तुम्हाला? कसं आहे की आज तुम्ही बघत असाल की जे आता एक म्हणजे तुमच्या ह्याच्यानेच तुम्ही एक नाव दिलेला मामू है ना, मामू तुम्ही एक दिलेला आहे। मामूचा पूर्ण अर्थ जे आहे MA म्हणजे मराठी आणि MU म्हणजे मुस्लिम। तर हे जे समीकरण आहे आज धारावीची जी जनता आहे हे राजसाहेबांचं, शरद पवार साहेबांचं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व लोक माझ्या कांद्याच्या कांदा लावून काम करत आहेत आणि सर्व समाज, हिंदू समाज असू दे, मुस्लिम समाज असू दे व इतर सर्व समाज ते माझ्या पाठीशी आहे। आणि आज जे विषय आहे एक गंभीर विषय आहे। या धारावीमध्ये अडाणीचा जो प्रोजेक्ट आहे तो अडाणी प्रेमाने न करता तो दादागिरीने करतो आहे। त्यासाठी ही लढाई लढण्यासाठी सन्माननीय राजसाहेब, सन्माननीय उद्धव साहेब, शरद पवार साहेबांनी मला ही जी आहे उमेदवारी दिली आहे आणि त्याच्यासाठी मी धारावीकरच्या घरासाठी मी हे लढतो आहे। आणि ही लढाई फक्त वॉटर मीटर गटरची राहिलेली नाही आहे, हे घराची लढाई लढायला आपण चाललेलो आहे। नक्की, पण तुम्ही काय आश्वासन देताय मग धारावीकरांना या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये काय आश्वासन देताय? नाही, आता आश्वासन म्हणजे कसं आहे, कालच आमची आदित्य साहेब, उद्धव साहेब आणि राजसाहेब त्याच्यासोबत आम्ही बसलो होतो, आम्ही साहेब पण होते आणि त्याच्यामध्ये असं फायनल झालेलं आहे की आता हे अदानी आहे, अदानीला तर ठीक आहे जसं आहे ते आम्ही कसं बाजू करायचं ते आम्ही बाजूला करणारच। परंतु असं आहे की शेवटी ठीक आहे, अडाणी गेल्याच्या नंतर दुसरा ऑप्शन काय, ज्यावेळी 16 तारखेला आम्ही सर्व जेवढे पण मुंबईचे आम्ही सर्व जे आहेत आपला नगरसेवक त्या ठिकाणी आम्ही जाऊन बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये बसणार, मराठी महापौर त्या ठिकाणी बसणार। त्याच्यानंतर हे धारावीचा जो विकास आहे ते बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे हे या ठिकाणी करण्यात येईल, एवढं मी तुमच्या या मीडियाच्या माध्यमाने मी तुम्हाला सांगतो। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आरिफजीने या ठिकाणी सांगितला की ज्या पद्धतीनं एकूण आपण बघितलं तर धारावी हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा जसा झोपडपट्टी आहे तसा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्टसुद्धा आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे आणि त्यामुळं इथल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पुनर्विकासाचा हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तोच मुद्दा ऐरणीवर घेऊन आरिफजी म्हणजे खरं सांगायचं झालं तर शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे हे उमेदवार ठिकठिकाणी फिरतायत। आपण त्यांना शुभेच्छा देऊया, त्यांचा हा प्रचार अशाच पद्धतीनं सुरू राहणार आहे। परंतु पुनर्विकासाची ही संपूर्ण जी मोहीम आहे या मोहिमेमध्ये प्रचाराचा धारावीमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा पुनर्विकास असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर सह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।